तरी असतात एकाचं नाव आहे प्रफुल्ल कांबळे, दुसऱ्याचं नाव आहे गणेश सोनावणे. असा होता की असा कुठला जी आर आहे महाराष्ट्र शासनाकडे की एकच दोघं अधिकारी 15 वर्ष एकच जागेवर असतात. तर असं कुठला पर्सनल जी आर असेल तर आम्हाला पण दाखवा, कारण सिस्टमच मला करप्टेड वाटतो. कारण त्यांचे जे जबाब देताना जे हे करतात आहे ना उलटपालट, म्हणजे घाबरतात आहे ते. माझं एवढंच म्हणणं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला, तुम्ही या दोघांना बदली करा किंवा यांच्यावर एसआयटीची इन्क्वायरी, हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे हा एका नाही ते तुम्हाला उजागर होऊन जाईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भूमी व मिळकत व्यवस्थापन MMRDA अजब कारभार. गेल्या 10 वर्षापासून एकाच विभागातील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची इतर विभागात बदली का केली जात नाही असा सवाल सुनेरा जनजागृती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप वैद्य यांनी केला असून यामागे नेमके काय आहे गौडबंगाल, काय आहे नेमके कारण, भ्रष्टाचाराचा भस्मासूर MMRDA मध्ये कसा ठाण मांडून बसला आहे याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ते संदीप वैद्य यांनी केला आहे. पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोखठोक बेधडक मत. नमस्कार, मी विनोद शिंदे. आपण पाहता G24 न्यूज. G24 न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपण आहोत बांद्रा येथे BKC MMRDA कार्यालय आहे आणि येथे जे संदीप जी आहेत त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे, परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही आणि नेमकी त्यांची तक्रार काय आपण जाणून घेऊ. संदीपजी, G24 न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. काय तुमची तक्रार आहे, काय तुमचं म्हणणं आहे? नमस्कार, मी सुनेरा जनजागृती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संदीप वैद्य. मी एक विषय घेतला होता, 2 भ्रष्ट अधिकारी बोलू शकतो त्यांना, कारण ते एक पिवन क्लार्क, हेड क्लार्क आणि अधिकारी झाले आता तिकडं. भिवंडी कासर गाव आहे आणि हायकोर्टाच्या आदेशाने 462 बिल्डिंग तोडायला ऑर्डर आलेली हायकोर्टाची. आता त्याच्यानंतर आम्ही याचा पाठपुरावा गेल्या 2 वर्षापासून करतोय. मी या कालेर झाला, भिवंडी कासर झाला, या गावात मोठ्या प्रमाणाने अनऑथराइज बिल्डिंग उभं राहिले. मी सगळ्यांचे डेव्हलपरचे नाव पण सांगतो, कंपनीचे नाव पण तुम्हाला सांगतो. ते 2 अधिकारी असतात, एकाचं नाव आहे प्रफुल्ल कांबळे, दुसऱ्याचं नाव आहे गणेश सोनावणे. माझं म्हणणं असं होता की असं कुठला जी आर आहे महाराष्ट्र शासनाकडे की एकच दोघं अधिकारी 15 वर्ष एकच जागेवर असतात. तर असं कुठला पर्सनल जी आर असेल तर आम्हाला पण दाखवा, कारण भरपूर लोक असे पडलेले, त्यांना पण बिचारांना फायदा होईल. माझं असं म्हणणं आहे. मी इथं वरिष्ठांना, कमिशनर साहेबांना पत्रव्यवहार केलाय. हे बघा, कमिशनर साहेबांना पत्रव्यवहार केला, CM साहेबांना पत्रव्यवहार केला, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्रव्यवहार केला, परंतु त्याच्यावर काही रिप्लाय येत नाही. गणेश सोनावणे, प्रफुल्ल कांबळे